20-22 वर्षापासून टाक्या साफ केल्या गेलेल्या नाहीयेत. सिरीज दादा त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला आहे. आपल्याकडे भेटीसाठी आलेले आहेत अंमळनेरचे पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील, जे आता निवडणूक झाली त्यात निवडून आले मोठ्या मताधिक्याने आणि लगेचच त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडलेली आहे. त्यांचे वडील स्वर्गवासी नामदेवराव पाटील, तांबेपुरा नामदेवराव असं एक समीकरण आहे आणि अपराजित नगरसेवक असं म्हणता येईल त्यांना. एकदा त्यांच्या वाटेला पराभव आला होता, परंतु त्याच वेळेस ते स्वीकृत नगरसेवकही झाले होते, म्हणून नामदेवप्पा अपराजित होते. आणि नामदेवप्पा आणि तांबेपुरा एक वेगळं समीकरण आहे. तांबेपुरा म्हटलं की नामदेवप्पा असं नाव सहज ओठावर कोणाच्या येतं. त्यांचाच मुलगा आदरणीय कैलास भाऊ नामदेव पाटील हे आता सभापती झाले आहेत. आपण त्यांच्याशी पाणी या प्रश्नावर आणि एकूणच अंमळनेर नगरपालिकेच्या विकासाचं धोरण काय राहील त्यांच्या कारकिर्दीत याबद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजे नगरपालिकेचा जोरात चाललाय तुमचं? अगदी जोरात. म्हणजे नवीन टीम आहे, नवीन टीम आहे, जोश मध्ये टीम. आपण ते उजळ पाडायला खळखळाट असं करा, चालू तसं नाही नवा दिवस आज होईल ना. तसं नाही होणार. सगळी टीम काम करायला इच्छुक आहे. म्हणजे पाठिंबा देणारे तुम्ही जे निवडून आले त्यांच्याकडून ते पण आणि खास करून सिरीज दादा त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला आहे. म्हणून आम्ही सगळी टीम अगदी जोशमध्ये आणि जोरात काम करायला इच्छुक आहोत. फक्त आता हे जे प्रॉब्लेम येत आहेत जुन्या लोकांचे, ते प्रॉब्लेम आम्हाला थोडे चॅलेंजिंग आहेत आणि त्या चॅलेंजिंगला आव्हान स्वीकारणं हे पहिले. काय चॅलेंजिंग म्हणजे काय अडचण आहे? आता वेळोवेळी हे पाण्याचं नियोजन असं होतं, 2 दिवस झाले, 1 दिवस पाईप फुटला, ती 81 पासून पाईपलाईन आहे. ती पाईपलाईनला थोडं जरी प्रेशर वाढवलं तरी तिला तळे पडतात. म्हणून तिला 310-320 वरच पाणी सोडावं लागतं. एखाद वाल्व नवीन असला किंवा तो झोपेच्या धुंदीत असला, थोडं पाणी जास्त सोडून देतो, लवकर साठा झाला पाहिजे म्हणून. तर त्यामुळे तो पाईप 81 पासून ती जीर्ण झालेली पाईपलाईन आहे. प्रेशर घेत नाही. प्रेशर जास्त दिला तर ती तळे पकडते, म्हणून असा प्रॉब्लेम आला होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला रात्री युद्ध पातळीवर काम सुरू करून आम्ही. तो 1 दिवस म्हणजे 2 तास पाणी उशिराने मिळालं लोकांना. असा मोठा प्रॉब्लेम होता तरी सुद्धा आम्ही रात्रंदिवस एक करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. परत दुसऱ्या दिवशी डॉक्टर विक्रांत पाटील त्यांच्या शेतात तोच प्रकार घडला. तो प्रकार घडल्यानंतर आम्हाला जसा फोन आला की इथं अजून लीक मारलं आणि संध्याकाळी 8 वाजता तिथं गेलो, बघितलं, JCB आणलं. त्याच वेळेस आम्ही कपलिंग मागवली, तो पाईप कट केला आणि रात्रीच्या रात्री टाकीत अंबरीशी टेकडीवर पाणी भरणं सुरू केलं. या अशा ज्या आव्हानं आहेत आमच्या समोर, आता उन्हाळ्यात सुद्धा येऊ शकतात. म्हणून लोकांनी या अशा गोष्टींना आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि थोडा संयम ठेवला पाहिजे. कामाची तयारी आहे तुमची, लोकही संयम दाखवतील, काही प्रश्न नाही. आता काल मी टाकीमध्ये गेलो, घाण आहे. 20-22 वर्षापासून टाक्या साफ केल्या गेलेल्या नाहीयेत. मागच्या सत्ताधाऱ्याने नाही, प्रशासकाने नाही, कोणीच केलेलं नाही. काही लक्षात कसं काय आलं टाक्यांमध्ये घाण आहे असं? माझं ज्या दिवस निवडणूक लागली त्या दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की आधी आपण स्वच्छ पाणी घेतलं पाहिजे आपल्या वार्डात. पण परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात संपूर्ण शहराचं पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि ते करत असताना माझ्या डोक्यात होतं की आधी आपण टाक्या क्लीन करू. त्याच्यात आपण घरात माठात पाणी घेतो, 2-3 दिवस 4 दिवस आड आपल्याला पाणी मिळतं, तो रोज माठ साफ करून घेतो आपण. त्याच्यात सुद्धा गाळ असतो. म्हणून माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की टाकीत किती गाळ असेल. मग तो स्वतः उतरून बघायला गेलो मी, तर काल माझा जीव अक्षरशः गुदमरायला लागला, ऑक्सिजन कमी पडायला लागलं मला. मी तसाच वरती आलो, अर्धाच गेलो, म्हणून तो गाळ किती आहे त्याचा अंदाज मला लावू शकलो नाही मी, कारण तिथं श्वास गुदमरत होता. मग अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना दोघांना फोन केले मी की इथं अशी अशी परिस्थिती आहे. CO साहेबांना सांगितलं. साहेब म्हणे आपण एक प्रोफेशनल टीम बघू टाक्या साफ करणारी आणि त्यांना देऊ, कारण इथले जर लेबर कॉन्ट्रॅक्टरला दिलं आपण लोकल, जर तिथं काही जीवितहानी झाली
माझ्यासारख्याला जर का जीव घाबरतोय तर दुसऱ्यांना तो त्रास होणारच आहे. बरोबर. म्हणून तिथं ऑक्सिजन देऊन खाली उतरावं लागतं. आता काम दिलंय का देतात कॉन्ट्रॅक्ट? नाही, आम्ही आता काल उतरलो मी तिथं. बर. आज शिवसाहेबांशी चर्चा झाली आमची ती, आणि एक पेपरला जाहिरात देणार आहे आणि ते टाक्या सगळ्या अंबड्याच्या 8च्या 8 टाक्या आम्ही साफ करून घेणार. बर. आणि पण नियमित झालं पाहिजे, म्हणजे 23 वर्ष अंतर होते, आता तुम्ही पण नको 23 वर्ष लागायला, असं दरवर्षी झालं पाहिजे ते. दरवर्षी झालं पाहिजे. एका वर्षात टाकी धुतलीच गेली पाहिजे. बरोबर. आणि नवीन काय 24 तास पाणी देणार होते, मागचे पण घोषणा आहेत. 24 तास पाण्याचं आमचं नियोजन अजून तरी 1 वर्ष लागेल त्या गोष्टीला. पादरसऱ्याहून ती पाईपलाईन येते आणि 3 तारखेला मी त्या कॉन्ट्रॅक्टरांना बोलवलेलं आहे. त्या संदर्भात आमची मिटिंग होणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही 3 दिवसाआड पाणीचं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे. तर उन्हाळ्यात सुद्धा आम्ही 3 दिवसाआड पाणी द्यायचं असं विजन ठेवलेलं आहे. पण ते लोकांचं जर सहकार्य आणि सगळ्यांचं जर सहकार्य झालं तर आम्ही ते निश्चित पूर्ण करू असा विश्वास आहे. नवीन काय योजना मग? नवीन योजना माझ्याकडे पाण्याचा पदभार आहे. मी लोकांना उन्हाळ्यात पाणी पूर्ण कसं देऊ हे विजन डोक्यात आहे आज तरी. चला, आमच्या तर शुभेच्छा राहतील की दुसरा पाणीवाला बाबा पाहिजे आम्हाला. मला बना पाणीवाले बाबा. माझ्या वडिलांनी 3 पंचवार्षिक वॉटर सप्लाय सभापती म्हणून काम पाहिलं आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून शिरीष दादांनी आणि रवी बापूंनी मला नेमकं तेच पाणी पुरवठा खातं दिलं. म्हणून मला खूप आनंदी आहे मी त्या गोष्टीला आणि उत्साहाने लोकांपर्यंत कसं पाणी पोचेल. काल माधवनगरमध्ये मला बोलवलं तिथं गेल्यानंतर सगळे नागरिक उभे राहिले डेको रोडला. तर त्यांना 1 वर्षापासून पाणी मिळत नाहीये. तर त्या लोकांनी मला तिथं बोलवल्यानंतर तिथला वाल खराब आहे. मी सगळी टीम घेऊन गेलो तिथं. इंजिनियर साहेब होते, फिटर होते, वालमन होते, सगळ्यांना घेऊन गेलो. तर त्या लोकांना कालच्या काल मी काम सुरू करून दिलं. बर. आणि 2 दिवसात त्यांचं काम कंप्लीट करून दिलं. त्यांना पाणी मिळेल. आणि शहरात कुठल्याही नागरिकांना जर पाणी मिळत नसेल मला एक कॉल करा, मी तिथपर्यंत. आता पाण्याची जबाबदारी स्वतंत्र पदभार आहे. हो. पण मग आता काल परवा पण पुन्हा एकदा टीका झाली की नगराध्यक्ष जळगावला असतात आणि मग तिकडे असतात, तर काय प्रकार आहे हा नक्की? 24 तास नगराध्यक्ष अंबरनाथमध्ये असतात. बर. म्हणजे अफवा आहेत केव्हाही या. किंवा टीका आहेत नुसतं? हो, टीका आहेत त्या. आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीका करावं ते स्वाभाविक आहे. हा, त्यांचा अधिकार आहे तो. हो, तो अधिकार आहे, त्याला कोणी राहू शकत नाही. पण तुम्ही केव्हाही या, नगराध्यक्ष अंबरनाथमध्येच आहेत. नगराध्यक्ष सदैव आपल्या सेवेत आहेत असं पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. जास्तीत जास्त पाण्याची सेवा चांगली कशी देता येईल असं त्यांनी आता लोकांना आपल्या चॅनलच्या मार्फत आश्वासन दिलेलं आहे. कैलास भाऊ यांचे वडील नामदेव आप्पा पण या विभागाचे सतत 3 पंचवार्षिक सभापती होते. आता आपल्या चॅनलकडून त्यांना शब्द मागितलेला आहे आपण लोकांसाठी, त्यांनी दिला आहे. निश्चितपणे ते त्यांच्या कामाला खरे उतरतील अशी शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.